भालकी नावाला कधी म्हणजे जातीची गरज लागलेली नाही. 18 पगड जातींना धरूनच आपण काम केलेलं आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत वरिष्ठ कोण आहे त्याचं मला काही घेणं देणं नाही. काम करत असताना सुद्धा कोणी मिस्टर नगराध्यक्ष तिथं नसणार आहे. आज जर नाना असते आणि ही तुमची जर घोडदौड बघितली असती तर काय वाटलं असतं त्यांना? अभिजित पाटील होते, नागेश काका भोसले होते, ते देखील बाजूला सरकले. काय हे सगळ्या गोष्टी चालल्या? नाही, ते बाजूला नाही, ते सोबतच आहेत माझ्या सगळे. हा मुद्दा मी खरंच म्हणजे दहशतमुक्त पंढरपूर मला नक्कीच करायचं आहे. सगळ्यात मोठी समस्या तर धुळीची आहे पंढरपुरात. हो, मला म्हणजे शालेय जीवनापासून ती आवड होती मला. तर शेवटच्या टप्प्यात भालके कुठे कमी पडतात? याच ठिकाणी मी 3 तारखेला नगराध्यक्ष म्हणून येणार आहे, एवढा कॉन्फिडन्स असते. तर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात. अचानक महिला सर्वसाधारण झाल्यानंतर हा विषय पुढे आला. काय म्हणजे कोणतं असं एक डोक्यात चित्र होतं की आपल्याला ही निवडणूक लढवायची? खरं तसं बघायला गेलं तर म्हणजे महिला राखीव पडेल असं कोणाला वाटतच नव्हतं. आणि तसं म्हणजे निवडणूक करायची म्हणून नाही, खरं तर अगोदरच नानांच्या जाण्यानंतर आणि त्या अगोदर 2014 पासून मी ह्या ग्राउंडला काम करत आलेली आहे. आणि वेळोवेळी तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत ना त्या प्रकर्षाने मी बघितलेल्या आहेत तिथं आणि जाणवतही होत्या. त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ही प्रेरणा मनात होती आणि ती करतही देखील होते. पण ज्यावेळेस हे सर्वसाधारण महिलाची जागा सुटली त्यावेळेस खरं तर काम अगोदरच्या कामाची पोचपावती म्हणून लोकांनी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली. ज्यावेळेस नानांच्या 3 निवडणुका झाल्या त्यावेळेस तुम्ही पडद्याच्या पाठीमागं होता. मात्र एक साधारणतः 3ऱ्या निवडणुकीपासून थोडंसं जरा तुम्ही पुढे यायला लागला आणि दादांच्या निवडणुकीमध्ये तर सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळल्या. काय अनुभव आहे त्या गोष्टींचा? काय नाही, लोकांना त्यांना काय नानांनी एक सवय लावलेली आहे की लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची कामं करायची. त्यांच्या अडीअडचणी ज्या काय आहेत ते स्वतः समजून घेऊन, कुठलाही मध्यस्थी न ठेवता स्वतः समजून घेऊन ते स्वतः सोडवण्याचा प्रयत्न असायचा नानांचा. आणि तोच म्हणजे वारसा पुढे न्यायचा प्रयत्न मी केला आणि खरंच अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळाला. लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला ह्या गोष्टीला. पंढरपूरमध्ये प्रामुख्यानं कोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात की ज्यावरती तुम्हाला काम करायला आवडेल? सगळ्यात मोठी समस्या तर धुळीची आहे पंढरपुरात. रस्त्यावरचे जे खड्डे आहेत म्हणजे बेसिक सुविधासुद्धा नगरपालिकेच्या मार्फत आपल्या पंढरपूर शहरामध्ये म्हणजे पुरवल्याच गेल्या नाही आहेत. आणि असे खूप प्रश्न आहेत की ज्याच्यावरती आपल्याला काम करण्याची चांगली संधी आहे इथं. जसं की खड्डेमुक्त पंढरपूर, धूळमुक्त पंढरपूर, ग्रीन सिटी प्रोजेक्टवर आपण काम करू शकतो की ज्या उपनगर आहेत तिथं जे ओपन स्पेस आहेत आणि तिथं म्हणजे झाडांचं चिल्लारीचं साम्राज्य माजलेलं आहे, अशा ठिकाणी आपण त्याचं सुशोभीकरण करणं, जेणेकरून वयस्कर लोक असतात की ते त्यांच्या विरंगुळासाठी तिथं ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचे म्हणा, छोट्या मुलांना खेळण्यासाठीचे बाग बगीचे असू द्या. आणि शहरातल्या समस्या वेगळ्या आहेत त्या म्हणजे प्रामुख्याने सगळ्यात मोठी समस्या तर पिण्याच्या पाण्याची आहे की जी आरोग्याशी संबंधित आहे. तर चांगल्या म्हणजे वेळोवेळी त्या शुद्धीकरण त्या पाण्याचं कशा पद्धतीने केलं जाईल आणि तिथं चांगला प्लांट एक शुद्धीकरणाचा जो बसवला गेला जायला पाहिजे. आणि वेळोवेळी त्याची ती गुणवत्ता तपासणं खूप गरजेचं आहे पाण्याची, की आपण सोडतोय पाणी आणि पाणी पुरवठा होतो इथंपर्यंत मर्यादित न राहता वेळोवेळी त्या पाण्याची शुद्धता किंवा त्याचा तो TDS असतो तो चेक करणे आणि चांगलं पिण्यायोग्य पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवणं. ह्याच्यातून काय होईल की ज्या आजाराशी निगडीत समस्या आहेत त्याच्यावरती नियंत्रण करता येईल. दुसरी प्रामुख्यानं जाणवणारी समस्या म्हणजे डासाचं घाणीचं साम्राज्य खूप आहे आपल्या शहरामध्ये. तीर्थक्षेत्र असल्यामुळं 4 वाऱ्या इथं होतात आणि त्या वारी झाल्यानंतर त्या वारीत एवढा मोठा निधी आलेला असतो. आणि तुम्ही बघताय म्हणजे आपण पंढरपूरमध्ये वावरतो की ज्यावेळेस वारी होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून घाणीचं साम्राज्य पूर्णपणे पंढरपूरमध्ये माजलेलं असतं. तरुणांपेक्षा जास्त जे वयस्कर लोक आहेत त्यांना घरातून बाहेर निघणंसुद्धा मुश्किल होतं. त्यांना श्वसनाचे आजार व्हायला लागलेले आहेत. आणि असे ह्याच्यातून कुठंतरी मुक्त होण्यासाठी आपल्याला एक चांगली उपाययोजना करण्याची गरज आहे आणि त्यासाठी तिथं त्या योग्य व्यक्तीची, काम करणाऱ्या माणसाची जास्त गरज आहे. एक तुम्हाला माहेरकडून देखील राजकारणाचा वारसा आहे असं ऐकतो आम्ही. काय नक्की तुम्ही भाषणं वगैरे तिकडे करत होता असं ऐकलंय? हो, मला म्हणजे शालेय जीवनापासून ती आवड होती मला. आणि त्याच्यानंतर माझे राजकीय वारसा म्हणजे माझे आजोबा गावचे पाटील होते. त्याच्यानंतर वडील, चुलते वगैरे सगळे सक्रिय राजकारणात होते. मी तसं कधी तिकडे हे केलं नाही. त्याच्यानंतर इथं म्हणजे एक नानांच्या
ह्याचा राजकीय वारसा मला लागला, पण नानांचं राजकारण म्हणजे समाजकारण जास्त होतं त्याच्यात आणि त्या प्रेरणेने मी जास्त प्रभावित होऊन खाली ग्राउंडला उतरले. तुमच्या भाषणामध्ये नेहमी येते की दहशतमुक्त पंढरपूर मला करायचं, काय नक्की? हा मुद्दा मी खरंच म्हणजे दहशतमुक्त पंढरपूर मला नक्कीच करायचं आहे. कारण आज प्रत्येक घटकाची वेगळी समस्या आहे, महिला वर्गाची वेगळी समस्या आहे. आज माझ्या पंढरपूरमध्ये प्रत्येक महिला फिरत असताना ती भयमुक्त फिरली पाहिजे. कुठल्याही गल्ली बोळातून फिरताना ती भयमुक्तच फिरली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला प्रत्येक हायलाइटेड जे एरिया आहेत आपले त्या ठिकाणी CCTV बसवायचे आहेत की जेणेकरून महिलांना कुठल्याही वेळी किंवा कुठल्याही ह्याच्या टाईमला फिरताना कधी असं मनात भीतीचं दडपण नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट की छोट्या मोठ्या व्यापारी वर्ग आहे, तो मग पुरुष पण आहेत आणि महिला पण आहेत की ज्या बायका घर चालवतात. अशा व्यापाऱ्यांना मला एक ताकद द्यायची आहे की कुणालाही न भीता तुम्ही तिथं तुमचा व्यवसाय करू शकता. अशा प्रत्येक घटकाच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहायचं आहे मला आणि त्यासाठी मला त्यांची गरज आहे. तुम्ही उमेदवारी अर्ज भरला, त्यानंतर तुम्ही पहिली जी मुलाखत दिली त्यात तुम्ही सांगितलं की महिलांसाठी नगरपालिकेमध्ये इथूनच काम मला सुरुवात करायची की ज्या ठिकाणी महिलांसाठी सुविधा नाहीत. काय म्हणजे आज पंढरपूरमध्ये कोट्यावधींचा निधी येतो, मात्र विकास कामं त्या थोडीच होत नाहीत. आणि महिलांसाठी जर आपण पाहिलं तर 100 कोटीची शौचालय आहेत, पण ज्या बाजाराचं ठिकाण असेल किंवा त्या ठिकाणी असे म्हणावं अशा सुविधा महिलांना नाहीत. त्या बाबतीमध्ये काय? बघा, नगरपालिकेच्या इमारतीपासूनच मला सुरुवात करायची. मला तिथे गेल्यावर म्हणजे सगळ्यात म्हणजे तो वाईट मुद्दा म्हणजे गोष्ट आहे की दुर्दैवी गोष्ट आहे की नगरपालिकेच्या एंट्रन्सला टॉयलेट वॉशरूम आहेत, तिथं ते कॉमन आहेत सर. म्हणजे लेडीज आणि जेंट्स कॉमन आहेत आणि तुम्ही एंट्री करता त्यावेळेस तिथे म्हणजे घाण वास येतो. आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे की एका चांगलं म्हणजे प्रतिष्ठित नगरपालिकेची इमारत म्हणजे ती त्याच्याकडे वेगळा पाहण्याचा दृष्टिकोन असतो लोकांचा. आज नगरपालिकेच्या इमारत मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता की नगरपालिकेच्या आत जे भिंती आहेत त्याच्यावरती सुद्धा थुंकण्याचे हे दिसतील तुम्हाला, शिंतोडे दिसतील. तर मी जेव्हा अर्ज भरायला गेले होते तेव्हा वरती खूप साऱ्या महिला लाईनमध्ये वेटिंगला होत्या, गर्दी होती. तर तिथं निवडणूक अधिकारी ज्या नेमल्या गेले त्या पण महिला आहेत. 3ऱ्या मजल्यावर एखादं वॉशरूम असलं पाहिजे होतं किंवा नगरपालिकेच्या प्रत्येक मजल्यावर एक छोटं वॉशरूम असायलाच पाहिजे आणि ती गरज आहे. प्रत्येक महिलेला ती गरज सांगून येणारी नाहीये. तर 3ऱ्या मजल्यावरून त्या लेडीज लोकांनी खाली यायचं आणि तेही तिथं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात देखील चेंजिंग रूम महिलांसाठी नाहीत 12 महिने, तो देखील एक मोठा मुद्दा आहे महिलांसाठी. तो तर खूप महत्त्वाचा आहे. तिथं तुम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात बघता लाखो भाविक वारकरी महिला येतात, त्यांना चेंजिंग रूम तिथं कायमस्वरूपीचे असणं खूप गरजेचं आहे. आणि चंद्रभागेच्या जो ते तट आहे तिथलं स्वच्छताकरण करणं, तुम्ही एक नमामि चंद्रभागा म्हणून हे करता, पण आणि त्याच्यासाठी निधीही येतो, पण तशी नमामि चंद्रभागा तुम्ही केली आहे का डेव्हलप हे बघणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. राजकीयदृष्ट्या कोंडी करण्याचा प्रयत्न चारी बाजून चालला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता आहे, मात्र प्रणिती बालकेंची त्यांना धास्ती का अशी वाटते की उमेदवार देखील शेवटच्या तासामध्ये दिला. त्यानंतर जे तुमच्या पाठीमागं विठ्ठल परिवाराची मोड बांधणारे अभिजित पाटील होते, नागेश काका भोसले होते, ते देखील बाजूला सरकले. काय हे सगळ्या गोष्टी चालल्या? नाही, ते बाजूला नाही, ते सोबतच आहेत माझ्या सगळे. आणि कसं झालेलं आहे की डिरेक्ट मतदार माझ्यासोबत आहे ना. दिल्लीपासून गल्लीपर्यंत वरिष्ठ कोण आहे त्याचं मला काही घेणं देणं नाही. जो मतदार आहे, ज्यांच्या एका मताने म्हणजे एका मतामुळे निर्णय बदल घडू शकतो, असा प्रत्येक मतदार माझ्या पाठीमागे भक्कम आहे, त्याच्यामुळे कदाचित असू शकतो. पहिल्यापासूनच भालके आडनावाच्या पाठीमागं मतदार हा उभा आहे, सर्व जाती धर्माचा मतदार उभा आहे, मात्र शेवटच्या टप्प्यात भालके कुठे कमी पडतात की तिथं एक 10-15 हजाराने 5-7 हजाराने, त्याबद्दल ॲडव्हान्स काय नियोजन केलं आहे का? नक्कीच केलेलं आहे. आणि भालके नावाला कधी म्हणजे जातीची गरज लागलेली नाही. 18 पगड जातींना धरूनच आपण काम केलेलं आहे आणि समाजातील प्रत्येक घटक त्यांची मुलगी म्हणून माझ्या पाठीमागे भक्कम आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही पहिला इंटरव्ह्यू दिला आणि त्यात सांगितलं याच ठिकाणी मी 3 तारखेला नगराध्यक्ष म्हणून येणार आहे, एवढा कॉन्फिडन्स? लोकांमुळे येतो ना.
डिरेक्ट मतदारांशी कॉन्टॅक्ट. आणि मी काम करत असताना कुणी म्हणजे बघा, मी उमेदवार आहे, तर उमेदवार या नात्याने जे काही माझं पंढरपूरच्या दृष्टिकोनातनं जे व्हिजन असणार आहे ते मी स्वतः बोलणार आहे. किंवा काम करत असताना सुद्धा कोणी मिस्टर नगराध्यक्ष तिथं नसणार आहे, स्वतः डिरेक्ट. आता बघा, आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे की महिलांना हे रिझर्वड आहे, तर त्या ठिकाणी त्या महिलेला संधी द्या ना तुम्ही काम करण्याची. तुम्ही कशाला पाठीमागून? चूल मूल या संकल्पनेतून आम्ही बाहेर पडून आता तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना आमचे निर्णय घेण्याची क्षमता आमच्यापर्यंत ठेवा ना तुम्ही. आम्हाला कुणाच्या तरी सपोर्टची गरज नाही आहे. एक बाई घर सांभाळू शकते, त्याच्याबरोबर इतर गोष्टी सांभाळू शकते, तर आम्ही आमच्या पदाला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो ना. सर्वसामान्य जनता तुम्ही पहिल्यापासून फिरताय, मात्र ज्यावेळेसपासून तुमची उमेदवारी जाहीर झाली, काय एक महिला असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील तुम्हाला काय म्हणतात? एखादा अनुभव, काय प्रतिक्रिया येते लोकांची? मी त्यांच्यासोबतचा कार्यकर्ता आहे. माझी उमेदवारी म्हणजे कुठल्या तरी नेत्याची उमेदवारी नाही आहे. मी सर्वसामान्य लोकांच्यातला त्यांच्यासोबत वावरणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यांच्या एक मनात चांगली हे आहे की हा आपल्यातला कोणीतरी आहे, आणि ही भावना खूप मोठी आहे. उद्या कोणीतरी मी नगराध्यक्षमध्ये माझी सगळी जनता नगराध्यक्ष असणार आहे. डिरेक्ट थेट कारभार त्यांना विचारात धरून केला जाईल. नानांचे कोणते शब्द आठवत आहेत? आणि आज जर नाना असते आणि ही तुमची जर घोडदौड बघितली असती तर काय वाटलं असतं त्यांना? त्यांच्याच तालमीत तयार झालेलो आम्ही, त्यांचे कार्यकर्तेच आहोत, त्यामुळे त्यांना निश्चितच चांगलं वाटलं असतं की नानांनी नेहमी राजकारण असू द्या, समाजकारण करत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा कार्यकर्ता तयार केला. म्हणजे ते स्वतः कार्यकर्ता म्हणूनच काम करत होते, आणि त्यांना नक्कीच आनंद वाटला असता की आपल्यासोबतचा एक सहकारी चांगला वाटचालीला निघाला. ताई, तुम्हाला शुभेच्छा. तर इथंच थांबूया. ह्या होत्या डॉक्टर प्रणितीताई बालके. आणि पंढरपूरचा विकास कशा पद्धतीने करायचा आहे, काय विजन आहे, त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि नानांप्रमाणेच जो कार्यकर्ता आहे त्याला बळ देणं आणि सर्वसामान्यांच्या पाठीमागं उभा राहणं हेच त्यांचं ध्येय आहे. इथंच थांबूया. नगरपालिकेच्या निवडणुकीचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी तुम्ही आमचं यम फॅक्टर चॅनलला सबस्क्राईब